काय करायला का माकडा करता बे तू का उभारता तास का करला का ते का कुदरी केला काय शाणा तो पाहुणे गवळी पोरांचं एक कहाणी बी बघितला गवळी पोरांचं दोन कहाणी बी बघितलं गवळी पोरांचं तीन कहाणी बी बघितलं आता काय हाय सांगा मामा चारो कानी कसा आहे म्हणून आम्हाला सांगा तुमचा अभिप्राय द्या गवळी पोरांचं चारो कहाणी बी बघा बघून त्याच्यामध्ये का ट्विस्ट आहे ना तुम्हाला सांगा त्याच्यामध्ये आमचं का माफ करा क्षमे करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा मामा काय कळू नका तुम्ही रागाला उठू नका तुम्ही बेल बटन मारा बेल बटन मारा मग सांगायला तुम्हाला मामा शरणात कमलेश सांग बा बाबा कमलेश बरी वाटला म्हणते हो बा वाटलं बा कुठल्या गावचे हेच आपल्या गावाचे गडरातलीच म्हणा जरा पोरी बघ रे कमलेश आपल्या वडिलाकडे जा बा तरी दाखवतात का मामा इथंच बसलाय की का मामा नाश्ता झाला बा तुझं झालं बघा आम्हाला पोरी आलं बघा की मामा हा कुठे तर राहा तर बघून सांगतोय की बा बघा मग आम्ही जरा पोरी लई रेजल बघायला मिळेल ना तुमच्याकडे राहिलं तर सांगा सांगतोय की बा विचार कर जेवलो नाही जेवलो बा जेवण झालं तुमचं झाला जेवण झालं शरणात मामा शरणात बा शरणात मामा शरणात बसा काय विचार करा मग काय म्हणतो बघा हो 3-5 वय झालं तर बी अजून पोरी मिळणार त्याच्या ಬಗ್ಗೆ जरा विचार करवाय की नाही खरंय की कोण नको म्हणतो बघा आता 3-5 वय चालू अजून मिळणार नाही समजा येऊन विचारून गेले तेव्हाच नारायणला विचारले म्हणे आणि आमचं पोरगा आणि पोरी बघा म्हणले की नाही म्हणलं का कसं करवा आता पोरं आपल्या लई येत आपल्या जगात आता लई येत ना लग्न झालेलं लई येत आता त्याच्याबद्दल काय विचार करावा आपण का जर करावा की आता समजा आपलेच माणसं तर बाबा पोरी तर दाखवून आता कसं मोरी विचार आहे तुम्ही का करता आता त्यांना शुद्ध करवा आता आपण वाढलं आपणच विचार करावा आता आपणच विचार करा नाही तू का तर विचार करवा समजा गावात बी बघावं विचार करतात पोरी आपल्या हेच म्हणलं तर दाखवत राहावं विचारतात त्यांनी पोरी हेच गाव तुमच्यात मला दाखवत राहावं तुम्ही नाही दाखवत अंगावर घेऊन येत ना तुम्ही दाखवून अवकाश बसून सोडत आपले अवकाश येऊनच आता 3-6 3-8 वय झालं तर आपलं लग्न होणार पोरी दाखवायला मिळतात हो तुम्ही दाखवायला रेडी राहत नाही की पोरगावची बी होते कोणती गावची गदगाची होते पोरी दाखवा आहेत बा म्हणल्यावर ना असलेच पोरी आहे देतो का रे म्हणून दाखवतात अवकाश म्हणतात अवकाश नोकरी नोकरी बघा हो नोकरी असलं तर त्यांना विचार करता येतं पाठ म्हणजे जात
तेच गरीब गोर राहिला म्हणत रे, त्याला 10 विचार करून देत होतं. पोरी द्या म्हणून लई विचार करत होतं. गरीबला कशाला विचार करत होतं? म्हशी बांधलं त्यांनी कुठे जात असणार कशी बांधणार काय करावं करा तेच सांगायला घेऊ आता तुम्ही काय विचार करता? आज रेचा- बोल की बाबा तुम्ही बघा राष्ट्र नाही वाढलं बघावं म्हशी म्हण आल्या धंदा पण आहे आपला धंदा म्हणायचं हा मामा सगळे म्हण कशाला म्हणून घेतलो तुम्ही सगळं स्वस्त होतं. वावर म्हशी बांधत होते, धंदा चांगलं होतं, सगळं होतं. तेव्हा म्हशी धंदा काही फायदे नाही काय नाही. काय म्हणलं नाही, की हो. धंदा कसा म्हणलं की कसं राहत बघा हो हाय फायदा हाय नाही म्हणू नका तुम्ही. आताचे पोरं बी कसं का कवं नाही हो. एक फायदा नाही म्हणू नका म्हशी. सगळ्यात फायदा सगळ्यात बी फायदा करून घेऊन जा. समज नाही हो तेव्हा 2 रुपये दूध विकत होतो तुम्ही स्वस्त आहे म्हणजे आता 50-60 रुपये दूध विकताय की 50-60 रुपये पाहिलं ना का हो थोडं इकडं तर आता काय कमावत पोरं पहिलीचे घर तर केल्यात राहा आताचे घर ऐकून खावा जात कस काही वापरत होतो हो, का बरं होत नाही? पोरं काय कमवत आता त्यांच्या चटीवर पैशाचे पोरे नव्हतं त्यांच्यासाठी काय म्हणतात का त्याला मग ते सांगा तुम्ही का बरं? तसंच नव्हे. जाऊ सोडा नाही कोणतं सुद्धा सांगा हा समजा तेच आहे. हा, कोण सुद्धा एक, आपण कोण सुद्धा, सुद्धा. आपण सुद्धा, कोण राहायला सुद्धा जे तर राहू, हो, तसंच घरी येणारच येत नाही की तुम्ही नाही हो. नाही हो नोकरी असल्याला भाड्यात घर द्याल तर मी तिथातच आहे. हा? गरीब स्वतःच घर दाखवून तर मी तुम्ही विचार करता 10 विचार करता त्याला कसं कसं नाही मग त्याला काय आहे अवकाशामध्ये सोडून सोडतात असं करला जाता. आता बघा हो तुम्ही बी समजून मला वाटलं हं. आता काय विचार करता एक शुद्ध करू आपण आपले शुद्ध करू. समजे आपले सहित होय हा ते का तर बघून आपले किती पोरं आहेत बघूया आपले अजून ना लग्न झालेले किती आहेत पोरं त्यांची समजा आपण लिस्ट घेऊया लिस्ट घेऊन परगावच्या आपण कुठेतरी जात राहतो तुम्ही बी जात राहतो नारायण तुम्ही जात राहतो मामा त्यांनी बी जात राहतो जरा तुमच्याकडे बघा तुम्ही बघा तुमच्या मायात जरा बघून कोणतं गाव तर त्यांच्या गावात त्यांनी बघता मामा बघून काय तर सुद्ध करणं आपल्या पोरासांचे लग्न करूया हो, उद्या आपलं नाव येते आमचे वडिलांच होते बा वडले केले बा आपलं नाव येतं नाव येतं बघा. नाव येतं बघा तुम्ही आणि आपले त्यांचे एक आशीर्वाद होते आपलं त्यांच्यावर काय कल्याण काम करवावं कल्याण काम हो कल्याण कोण नाव नको म्हणू हो काय नको म्हणा, नको, करूया. काम असलं ते आपल्याला काय सर्व कोण नाही म्हणेन आम्ही पोरी बघा आता पोरींचं मन पाहिजे की उद्या पोरी दिव्या घरात तरी बघा हो वडलं सांगितलं तर वडलं सांगितलं तर ऐकतात हो सांगा हो नाही, तुझं ते जमात नाही आता. नाही तर करून पहिले घेणार. बघा आमचे बाप बघा तर आम्ही लगीन करून घेतलं आता आई बाप बघा तर पोरं नेमत नेतात मी पोरगी बघा म्हणून पोरगा म्हणताय पूर्वी पोरगा म्हणून पोरगी म्हणतोय. दाखवूनच करतात. आता दाखवूनच करलं की कोण घोषात फोन करला का आपण कुठं नाही घेत. आणि पोरगीच म्हणाला नाही म्हणाला म्हणजे की पोरे काय करता सांगा तुम्ही म्हणाल नाही की दुसरी आली आहे हा, का? तसं ते विचार करा. तीन यायचं नाही. तसं विचार करा पोरगीच म्हणून नाही ते लगीन करायला येत नाही पोरगीचं पोरगाच म्हणून धडा फिरा. हो, नोकरीवाला हा. म्हणून नाही रस्ता तुम्ही सांगा हो धंदा करून सांगा तुम्ही करून सांगा गरीब आज गरीब राहिला उद्या हे होत सावकार होताच बघा हो नवरा बायको मिळून काम केलं तर समजे सुधारते सुधारात आपल्याकडे राहते कष्ट पडावं जरा. कष्ट पडायचं की नाही कोण सुखाने जातं ते कष्ट पडायचं आपल्याला कापास सुकान होतं नाही. आपण कापायला सुकान होतं कष्टच आहे. पडलं नाही. कष्ट पडलं. काश पण आता कसं तवा कसं बघा हो आपल्या लिकेशनला आता त्यांच्या लिकेशनला देऊ तर आपण काय हे करताव नाही, काय करत नाही तेच सांगायचं. त्यांना काय रोज कष्ट देताव नाही जेवायला घालत नाही हं? त्यात हो, आणि कसं हो? 3 टाइम तर जेवण तर कम केलं नाही आपल्याला काय? अजून केलं नाही सुद्धा. त्यांचं बघा हो जीवन म्हणजे कष्ट दुःख समजा राहायचं तर सांभाळून सारत गेलं तर कसलं मोरीच चालतंय आपलं जीवन चालतंय सतत बसते बघा एवढा असंच बसतंय ते हा वाटत चांगल्या कामाला मोर झाकला की मोर जाते नाही म्हणा का? बघा तुम्ही बी जरा विचार करा पोरी असल्या तर फक्त आपण विचार कामं केलं. करा आपले पोरासंख्या जरा लिस्ट घ्या आधी मी काय म्हणणार पहिला लिस्ट घ्या आपले पोरं किती आहेत 10 आहेत की 20 आहेत विचार करू आधी कोणकोणच्या आडनाव हा कोणच्या आडनाव त्यांची लिस्ट घ्या बघा पोरी तत्त बघत की त्यांना एक कल्याण काम करून देवा म्हणत आमचं एक इच्छा आहे मामा तुम्ही काय म्हणता बघा तुमचा विचार आम्ही तर बघा घेऊ हुडका पोरं लिस्ट करा लिस्ट करवा कोरगावची बी जा पोरगावची कोरगावची बी हे पाहुणे आलाय हा. असल्या जागी हाय पोरगी म्हणून बापाची दाखवा. हो. आपण बी परगावाल्याला दाखवत राहता पोरी असल्याला नसल्याला दाखवा ते पोटात टोनी घेणं सांगितलेली गोष्ट ऐकावं
का बा ऐकत आहो. विचारतोय मोरपे म्हणून विचारतात विचारतात मामा. मग आता मी तेच हो आता कुठेतरी विचार ना आपले कल्याण काम करायचं चालू करावं म्हणून कोण आलो. नको म्हणते करा. कामाला दिस गेलं माझं जा आणि यात दिस येतात नाही का मोरं? ते बी नाजूक नाही ती बाबा. हा सगळे. दिस लगेच चला दिस चला आता हा. असेल आपण जरा विचार केला तर दिस जरा आव्हान करायला येतोय म्हणतो मी. आपल्या हा तर करून चांगलं काम करावं म्हणा आमची एक इच्छा आहे बघा. आता तर काय हो जर सुखाने आहेत कसं बी कसं आपण खात्या म्हणलं तर सुखाने आहे माणूस हाय, हाय, हाय. मग पहिली काय होतं 2 रुपये लिटर दूध विकलेलं आहो मी हा सोडा आता 50-60 म्हणलं तरी कोण बघा हो, आता कोण बी गरीब नाहीत हो. गरीब राहत तर बी त्यांचं कास्ट नाही करून आराम आहेत तिने आराम आहेत त्यांचे पोट हो. पाटीला करवट आहेत त्यांनी आहेत कोणची बी उपास मिळत कोण कोण बी गरीब नाहीत कोण बी गरीब नाहीत. माणसं पोरी जिताने विचार करत त्यांनी गरीबच आहे म्हणणं त्यांनी सावकार जात आहे होते कष्ट करायला त्यांनी डोळ्याला पोरी होते डोळ्याला डोळ्याला गिराक दिसते. दिसते. तुम्ही समजायला भारीच घरी पाहिजे मला तर होत नाही ते आम्ही बघा हो गरीब राहून दे सावकार राहून दे आपण एक कल्याण काम करायचं एक इच्छा केला आम्ही. आज ना उद्या घेतात जागा बांधतात बांधतात करू, करू. सावकार घेतात ती पोरगीचं पाय पाय म्हणून मी होईल काम होऊन होते. पोलीस का पाय बघा. जाणार राहतं त्याचं घर का उठून हवं नशीब बघा हो बघा हो नसीब नशीब. खेळ ते. बघा याच्याबद्दल काय विचार करून हे करू मी सांगा मामा, मी ते सांगायला लिस्ट. मिळावा विचार करू बघा चांगलं कल्याण काम करायचं आमचं इच्छा आहे. करा की नको कोण म्हणते तुम्हाला दिसेल तर करा आता आपण वडला आपण विचार करू की ते समजा सोडावं. आता महागाला तेच काढत बसू नका तुम्ही बरे महागाला काढू नका तुम्ही. तेच हो, तुम्ही महागाला काढलं म्हणत राहा आणि दंडवत बसते ते महागाला सोडा तुम्ही मोर्चा विचार करा. आता काय करायचं बाबा काम ते सोडा समजा त्या आता झाल्या गेल्या ते महागाला ते काढा तुम्ही ते काढलं यांनी हे काढले मी काढलं ते नको हो आपल्याला. आता काय मुवमेंट आहे आपल्याला मुवमेंट काय आपण आता एक कल्याण काम करायचं. आपलं पोरं किती जण येत ना लग्न झालं त्यांना का तर चांगलं करायचं का आपण तुमचं बी मन चांगलं आहे. आम्ही नाही म्हणाल नाही तुम्ही वडलंच आम्ही आता आम्ही ढकले राहिल तर बी तुम्ही वडलंच म्हणतो आम्ही. कामा जर तुम्ही तुमच्या घरला आम्ही आल तर आम्हाला किंमत देता आमच्या घरला तुम्ही आल तर आम्ही किंमत देता. बघा तसं आपण एक हे करून जावा वगटून वगटून जावा समजा त्यांना बी चांगला करवा गरीब राहून दे गरीब माणसांना बी आपण जरा बघूया की हो बरे आपण सावकारला बघाच नको जरा गरीब लोकांना जरा का तर आपण आपल्या हातनं म्हणून आपल्या हातनं करून देऊ हवं. ते गरीबाने आपण पोरी हुडकून त्याला हुडका त्याला होत नाही लग्न करणं आपण करून देऊ 4 जण समाजातर्फे काय समाजातर्फे आपण करून देऊ बघा. हे काय म्हणता तुम्ही गोष्ट गरीबाने ते करून त्याला काम करून त्याला रस्त्याला लावा त्याला रस्ता लावा आपण त्याला काय नाही काम नाही काम लावा काम लावून देवा. काम कसा पोरी जात नाही तो त्यांना आणि ते सांगाल हो आज ते गप बसले त्यांनी बी वही दाटत आलं बघटले म्हणा ते पोरगी म्हणाला नाही हे पोरगी म्हणाला नाही 40 झाले झाले असं चालावे नको हे असं हो ना आता बंद आता महागाला पुढलं कायच करायचं नको बघावं. आता आपल्याला काय चांगलं काम करायचं आहे ते काम करून देऊ आपण. वडला हवं तुम्ही वडला हवं दादा मामा तुम्ही हे तर वडलं तुम्ही काय विचार करता बघा विचार करा. का तर आपलं समाज चांगलं व्हावं म्हणा आमचा विचार आहे बघा. 4 जण सह करा आपल्याला हे काम आम्हाला सही करतात हो आणि माणसं कसा म्हणा ठाऊक आहे 4 गावाची विचार नाही हो आणि माणसं कसा म्हणा ठाऊक आहे. मोरी सह आम्ही नको कोण बी आम्हाला माग बोलत नाही तो काय समजा आम्ही चांगलंच आहोत कुणाच बी कुणाच वाईट नाही. आपला मागा कोणी बोलू नको आपलं काम आपण करावं आपण आपण तुमच्या मनात चांगला आणि करायचं आणि करून थोडा माणसं मागं बोलणार बोलतात हजार बोलतात त्यांच्या बघा डोक्यात खाऊ नका. आपण वडलं सांभाळलं तर आपण वडलं हो. आता त्यांनी पोरपट्टे भांडायला म्हणून आपण भांडायला पडलं तर नवा आपण सांभाळता नाही आपण वडलं आपण सांभाळता म्हणून त्यांनी येतात पोटा खायला लागते आपण सांभाळता तुम्ही वडलं सांभाळता तुम्ही सांभाळता म्हणूनच आपल्याकडे येत नाही त्यांनी पण मग तुम्ही सांभाळून आता का तर चांगलं काम करू आमचा विचार आहे. मामा तुम्ही कसं आम्ही तर आता एवढं बोललो आता तुम्ही आम्ही तुम्हाला कळवला होता हो म्हणतोय कोण म्हणते कुठे बसलेले चौकश करावं एक परगावाले बी आपण बी त्यांना तुमची माया झालेल्या पोरी इतका म्हणजे विचार करावं असल्या जागी हाय बा
बघताव का दाखवताव का हे विचार करावा. बघा जेव्हा आता किती जण आहेत म्हणा तर लिस्ट पाहिजे आपल्याला काय लिस्ट घेऊ आधी लिस्ट घेऊन लिस्ट घेऊ त्यांचं लिस्ट समजा घेऊ आडनाव कोणचे समजा घेऊ ना आपला हात पैसे देणार को आपणच करून देऊ गरीबच राहू तुम्ही वडला होऊ ना तुम्ही करून द्या बघा त्याचा विचार पहिला आपल्याकडनं पैसे घालवा आपण घालवा आपले स्वतःचे पैसे घालवा मन आपल्याला दिला पैसे आपले स्वतःचे घालवा कशाचे बी नको आपले स्वतःचे घालू ना ते कल्याण काम करून द्या बघा कुणाचे बी नको आपण एक चार पाच वडिलांचे पैसे आपले स्वतःचे राबवलेले पैसे घेऊन आपण त्याचं कल्याण काम करून द्या मनात माझा विचार आहे बघा बरोबर बघा घरगच पोरांचं लिस्ट करा आपल्या केवढे पोरं मनाचं लिस्ट करून ना मग तुम्ही माझ्याकडे या मग नारायण सांगूया काय करू ना मुद्दा करून एक लग्न करायचं काम आपले. कुठं बघता बघा पोरी बघा की काय हिरकाला गंगावती आहे हुबळी आहे धारवाड आहे अक्कलकोट आहे सोलापूर आहे पंढरपूर आहे किती काय तो सगळ्या कुठे पोरी मिळणारच आहे. मिळतात तर तुम्ही जरा विचार करा तर ते तुम्हाला तुमचं जबाबदारी बघावं तुम्ही विचारून घेऊन सगळे जबाबदारी माझ्या वजन होते तुम्ही कसं होते इरकल उबळी ते बघतो आम्ही बघून घेतो तुम्ही बी बघा जरा आमच्या माया कुठं राहते आम्ही विचारतो नारायण गदगच लिस्ट आणताय पोरासांचं त्यांचं बघू ना मग आपण विचार करू आता विचार करा कुठं पोरं येतात कुठं नाही येतात धोका देत आहे. बरोबर जाऊ आपण वडिलांना बोलू वडिलांना सांगू सांगा पुरी असलं दाखवा आमच्या पोरं आहेत म्हणून सांगू एवढं लिस्ट आहे हो तुमची एक लिस्ट करा पोलिसांचं लिस्ट करा म्हणून सांगवा विचारवा त्यांना रिक्वेस्ट करवा चांगलं काम करलं हो चांगलं कामाला समजून बी साथ देतात हिरकलची बी साथ देतात हा हुबळी साथ देतात त्यांनी आपण वडिलांना त्यांनी साथ देतात म्हणतो चांगलं काम कोण साथ देत नाही सगळं देतात मी म्हणतात आपण आता कल्याण काम करू मग मी तू म्हणतात समध्या गावची बी वडलं आपले समधे चांगले आहेत मी समध्याकडे बी फिरून आलो समधे बी चांगले आहेत वडलं मी त्यांना कवा गेलं तर बी हात जोडतो मी तसले माणसं आपल्या गवळी समाज हाय म्हणतो मी विनंती समधे बी चांगलं काम केलं समधे बी नाव आणलात असंच चालून घेऊन जाऊन दे आता आमचं अनेक चांगलं करायचं आहे कल्याण काम करायचं आहे एक काम करू म्हणून आमचं विनंती आहे बघा समजा वडिलांना बी विनंती आहे आम्हाला आम्ही का जर चूक केलं तर तुम्ही आम्हाला आताच बोला आम्ही चुकीचं काय काम केलं नाही वडिलांना बी आम्ही शरणात म्हणूनच आम्ही बोलतो आमचं चूक असलं तुम्ही तर शिवा द्या हो आम्ही मानतो आम्ही कल्याण काम करायला चाललो आम्ही कुणाच काय करायला चालला कल्याण काम करायला चालला त्यांचे एक चांगलं होऊन दे मनाच आमचं एक आपल्याला चांगलं होईल तर आम्हाला बी मन शांत होते मला शांत मन आता बघा आपण एवढं वक्कटलो आता समजा गावात बी त्यांनी बी वक्कट होणं त्यांनी बी पोलिसांची लिस्ट घेतात आपल्या दाखवा बघू विचार करा हो दादा मामा वडलं मग आपण बोलू त्यांच्या बरं बोलवा चांगल्या कामात समजे बी येतात वडलं नका म्हणत वडलं मी गेलो किंवा समजे गावात फिरून आलो किंवा समजे बी होय म्हणलो मी वडलं बरं येत वडलं समजे वडलं बरं येतं त्यांनी काम करून देतात म्हणत आमचं एक इच्छा आहे वडलं काम करून द्या म्हणत माझं मग लिस्ट घेऊन या तुम्ही मग बोलवा कुठे गेला की काय की का पहिली सारखे काम नीटन करीना गैरच हो म्हणलो कुठे हाळ होऊन गेलाय की आता तर पहिली सारखं कामच करीना कुठे गेलाय की काय की कुठं हाळ होऊन गेलाय की मुक्या तुझं पाय का ना म्हणा पुरं होऊन गेलंय बे आता तर ज्यालाय मोक्या कुठे गेला की काय की हुडकू ना पुरं होऊन गेले बघ आता तर एक काम नीट करीना एवढं बेजार होऊन गेलंय म्हणलं तर विचारा मुक्या कुठं हुडकाव की काय की इकडे शेण काढलं नाही वाडा झाडल नाही कडवा घातल नाही पुरं गेलं बा त्याच्याकडनं म्हणा मुक्या तुझ्याला बे मुक्या कशाला लोणाला बे ए कशाला लोणाला काय लगीन करून तुला काय सांगला तू
अयो जायला माझं लगीन झालं तू झालं म्हण तुझं लगीन झालं तुझ्या यायला म्हणा तुझा लगीन आहे तू कुठला सांभाळून तुझं बी लगीन होते बघित ऐकित माझं गोष्ट ऐकित माझं बी लगीन झालंय तुझं बी लगीन होतंय चिंता करू नको आता लग्न करून का झालं का परिस्थिती आपला इथं बघित एक पायामध्ये पॅरेगन आहे एक पायामध्ये वायलन्स आहे एक चप्पल दांडगा आहे एक चप्पल ढकला आहे चिंता करू नको अय्यो त्याला काय संबंध म्हणाला का संबंध आहे येतो रे तुला मिळतो चल तिथं मशीन काम येतं चल उठ विचारला झाली गे ए कसं घाली मला तू चपला विचारला सांभाळून रगडून गेलं बघा चला झाले का कमलेश म्हशीपिळाचे? हा झाले मम्मा म्हशीपिळाचे झाले जरा कडबा ते टाकायचं आहे तेवढं जरा झालं रे होणं थोडं कामात मम्मी हो मम्मी काय करलो हो दुधाचं पैसे किती देता कमलाय किती झाले हो तुम्ही पैसे? ते 2,500 झाले बघा 2,500 द्याव जो अजून काम तिला येतं रोज बसा जावा म्हणतात. हे नाही चहा घ्या, चहा घ्या, बॅग काय काय काम अजून म्हशीपिळाचं अजून येतं जल्दी द्या जातो आम्ही. हे घे बा 1,000 रुपये 1,000 रुपये घ्या आणि गुडला पैसे आणि 2 दिवस सोडून देतो दिल तर बरं होतं. जा. नाही देतो म्हणे घ्या देतो म्हणे सांगते पोरगी दे सांगतो लेकर काय पोरगी बघून आलो म्हणे हो मम्मी बघून आला परवा जर आमचे पोर आले की बघा का बाप्पाला सांगा तुला का तुमचं संतोष लगीन होईल नाही मोठ्या सुद्धा अनेक धाकटा आहे हो. अनेक लाकडा का हो बाबाला सांगा तुमच्या पप्पाला होय, बरं सांगतो म्हणे घ्या हं? बरं मम्मी जातो का उशीवरले हा काम ते म्हशीपिळाचं त्याला येतं काय करावं? ये बा नारायण्या ये काय अजिष्टांना बघ ते पोराच्यांचं हा रे काय रे हा एक आहेत 30-40 पोरं आहेत पण बघू विचार करू याचा बाबा यात किती पोर आहेत वाचून सांग रे की दोघांची गाठ नाव रे